कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही 6 जणी मैत्रिणी कधी झाला? एक 6 वर्ष झाले आमच्या मैत्रीला। सुरुवातच आपल्या NGOची म्हणावी लागेल। फाउंडेशनच्या मार्फत जेव्हा महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो त्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलो। घरी काम करण्यात इंटरेस्ट असतो की मैत्रिणींना भेटण्यात जास्त इंटरेस्ट असतो? आणि स्पेशली जो तुम्ही क्वेश्चन आता विचारलाय ना, का घरी राहण्यात इंटरेस्ट असतो का मैत्रिणींना भेटण्यात, त्याच्यावरती खूप छान किस्सा आमच्यामध्ये घडलेला आहे। काय हो? ॲक्च्युली आमची नवीनच मैत्री होती आणि जस्ट म्हणजे आम्ही रोज भेटायचो, अगदी रोज एकमेकींच्या घरी जायचो, आम्ही त्यांच्या घरी जायचो, त्या आमच्या घरी यायच्या। एक दिवशी अर्चू फ्रस्ट्रेट झाली आणि बोलते, हे काय यार फालतूगिरी आहे, म्हणजे तिला एकदम हे झालं की मी रोज एवढा टाइमपास करते। भेटणं चालू होतं ना, म्हणजे कंटिन्यू चालू होतात। तर मी तेवढंच माझ्या डोक्यात आलं, म्हटलं फालतू ही कसं बोलू शकते ना। बरोबर आहे, नाहीतर काय इतकं मैत्रिणी भेटतात वेळ काढून आणि त्याला तर फालतू म्हटलं आपण काय फालतू मध्ये करतो का हे सगळं। तर मी म्हटलं मी अर्चूशी बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही। मी मध्यस्थी असते नेहमी. ही नेहमी सॉल्व करायला असते, म्हटलं पोलिसाची आपण बायको भेटूया आणि मग ठरवूया। मग एक दिवशी असंच आम्ही सगळ्यांनी हिच्या घरी बसलो आम्ही। हा. मग जसं भेटले तसे रडायलाच नाही, लागले। बोलायची गरजच नाही बोलायची पडली, गरज आम्ही नाही एकमेकांकडे बघितलं आणि रडायलाच लागलो। ते तिथेच सॉल्व झालं, काय काय फालतूगिरी विषयच आहे नाही। हो? पण आता तरी तुम्ही भेटता ना, तरीही तीच आता ठरवते मीटिंग्स। म्हणजे मला सांगा ही फालतूगिरी चालूच आहे। पण असे तुमची रागाराग होतच असते ना? आमच्या दोघीतच जास्त होतं। कोणात? या बिचारा साध्या आहेत सगळ्या, ही आणि मी थोडी आगाऊ आहे। म्हणजे ह्या 4 जणी साध्या आहेत आणि तुम्ही दोघी भांडखोर आहात। नाही नाही, असं नाही म्हणत, ह्यांच्या दृष्टीने थोडेसे प्रेमाने भांडतो असं। प्रेमाने म्हणतात ते, हा? प्रेमाने म्हणतात आणि पुन्हा येतात पुन्हा जागेवर। बरं, पण मला सांगा, अशा तुम्ही 6 मैत्रिणी, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमचा अबोला असतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यात वेगवेगळी भांडणं होतात, रुसवा होतो। म्हणजे मला तर कधी कधी प्रश्न पडतो, इतक्या दुरून आलेले तुम्ही इतक्या एकत्र कशा राहता? काय हो, काय रहस्य आहे? एक मैत्रीची आपुलकी, एक ओढ असते मैत्रिणीची, आपल्या मनातल्या सुखदुःख भावना म्हणजे आपण कोणाशी शेअर करू शकत नाही, फक्त मैत्रिणीला सांगतो। अशा आहेत या सगळ्या। मग मैत्रीची मदत कधी मैत्रिणींची झाली आहे कोणाला? लक्षात राहिलेली मदत कुठली? नेहमी सामाजिक कार्यातनं खूप मदत करतो सर आम्ही। अच्छा, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवरती कधी धावून आले आहेत असं झालंय? कधी आजारी वगैरे असेल तर इव्हन म्हणजे डबा वगैरे सुद्धा देणार। काय कोणी हॉस्पिटलला वगैरे असेल म्हणजे ज्यावेळेस 1 वर्षापूर्वीचा किस्सा आहे असाच की माझा थोडा पर्सनली प्रॉब्लेम होता, म्हणजे घरातल्या प्रॉब्लेममुळेच वैयक्तिक अडचणीमुळे थोडंसं हे होतं, त्यावेळेस त्या सगळ्यांनी मला खूप मदत केलेली। आणि जास्त करून नेहमीच त्यांची मदत असते मला प्रत्येक गोष्टीमध्ये, घरातली असो किंवा बाहेरचे काही प्रॉब्लेम असो, प्रत्येक गोष्टीला ते वेळेला माझ्या धावून येतात। काय मैत्रीची ताकद आहे ना? खरं। म्हणजे आपण जे कोणाशी बोलू शकत नाही ते फक्त आपण आणि मेन मैत्रिणी हक्काने सांगूही शकतो तिथे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।